कोंबडी चोर आहेत, त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का आहे. तुम्ही मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोर आहेत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोरं म्हणून आहेत. भावांनो, ही निवडणूक भारत स्वातंत्र्यानंतरची पहिली महत्वाची निवडणूक आहे. भारत स्वातंत्र्यापासूनची महत्वाची निवडणूक आहे. ही जर निवडणूक चुकलो तर भावांनो वाईट होणार आहे. कारण आपल्या देशाचा पंतप्रधान एवढा खोटारडा पंतप्रधान आयुष्यात कधी बघितला नाही. राहुल गांधीला पप्पू म्हणतो. अरे राहुल गांधी जगातल्या सगळ्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले राहुल गांधी आहेत. त्याला पप्पू म्हणतो आणि मॅट्रिक नापास झाल्याला विश्वगुरु म्हणते त्याला. मनमोहन सिंग हे जगातले अर्थतज्ञ आहेत, अर्थशास्त्रज्ञ होते, त्याला मौनी बाबा म्हणते ते भाजपवाले. आणि हे मॅट्रिक नापास झाल्याला ह्याला विश्वगुरु म्हणतात. भावांनो, ह्या गोष्टीवर तुम्हाला ध्यान ठेवावं लागेल. संविधान बदलायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता 2 मुख्यमंत्री काहीच गुन्हा नसताना जेलमध्ये टाकले. आमच्या 2 आमदाराला ईडी लावली. अनेक लोक ईडीच्या ह्याच्यात जेलमध्ये टाकले. हुकुमशाही सुरू आहे. आपले 12 आमदार राज्यपाल नियुक्त बिलकुल राज्यपालांनी केले नाही म्हणजे कायदाच मानायचा नाही. हे जे चाललंय भावांनो, ह्याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. भावांनो, उद्धवजी ठाकरे, आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे, समाजावर लेकराप्रमाणे प्रेम करणारे, जात पात धर्म पंथ न पाहणारा नेता म्हणजे उद्धवजी ठाकरे साहेब. भावांनो, सामान्य माणसाच्या संकटात धावून येणारे, ज्या वेळेस मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यावेळेस पाणी पुरविणारे उद्धवजी ठाकरे, अन्न नव्हतं हजारो ट्रक अन्न पाठविणारे उद्धवजी ठाकरे, आत्महत्या केल्या लाखो आमच्या इकडे शेतकऱ्यांनी, आमच्या विधवा माईला भेटायला येणारा कोण नेता असन तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. भावांनो, ज्या वेळेस कोरोना सुरू होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे लेकराप्रमाणे सांभाळणारे कोण होते तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. आणि एकीकडे हे नरेंद्र मोदी म्हणत होते कोरोना आलाय थाळ्या वाजवा, कोरोना आलाय घंटा वाजवा, कोरोना आलाय दिवे लावा. चावटपणा नाही तर काय होयो. अरे कोरोनाला औषध लागतंय, औषध दिलं तर माणूस नीट होतो. म्हणून भावांनो, ह्याच्यावर लक्ष देऊ नका. आणि तुमचे उमेदवार ते तर अवघडच आहेत. भावांनो, आता नरेंद्र मोदी सध्या मुस्लिमावर बोलायलेत. काँग्रेसचा जाहीरनामा असा आहे की मुस्लिमाला जमिनी वाटणार, बायाचं सोनं वाटणार. अरे खोटं बोलायची तरी काही सीमा असती? एवढं खोटं बोलात. भावांनो, मी आता सध्या हिटलरचं एक पुस्तक वाचतो, नाझी भस्मासुराचा उदय आणि अस्त. ते हिटलर सुद्धा देशभक्तीपर भाषण करायचा, हे बी देशभक्तीपर भाषण करतो. हिटलर बी चांगले चांगले कपडे घालायचा रोज नवे, हे बी फेकू रोज नवे कपडे घालतेत, नव्या टोप्या नव्या फेटे घालतेत. ज्या वेळेस हिटलर राष्ट्राध्यक्ष झाला पहिलं काम केलं काय केलं असन तर नोटबंदी केली. ह्यानी बी नोटबंदी केली. दुसरं काम काय केलं हिटलरनी तर मीडियाला बोलिलं आणि सांगितलं बाजूने लिहायचं, नाही तर गोळी नाही तर जेल. तेच काम नरेंद्र मोदींनी केलं. मीडिया आता काही बोलला तर तेच. तिसरं काम केलं की खोटे पुस्तकं लिहिले आणि हिटलर ह्यो जिजाचा अवतार आहे, देवाचा अवतार आहे. तसं मोदींनी सुद्धा 3 पुस्तकं लिहिलेत, रामाचा अवतार, हनुमानाचा अवतार आणि शिवाचा अवतार. भावांनो, हे सरळ आपल्याला खोटं बोलायलेत. एकच खोटं गोष्ट 1000 बाऱ्या जर बोलली तर कालांतराने ती खरी वाटू लागती. आपण इथं कोणी भूत बघितलंय का? पण आपली आई सांगती भूताचे पाय उलटे असतात, गपकन लहान होतंय, गपकन मोठं होतंय. आमुष्याच्या रात्री आपल्याला भेव वाटतंय कारण आईने 100 बाऱ्या खोटं सांगितलंय. तसं हे भाजपवाले 1000 बाऱ्या खोटं सांगतात. म्हणून भावांनो, आता तुम्हाला विचार करायचा आहे. आपले जे उमेदवार आहेत, आपल्या उमेदवाराकडे पहा. एकदम स्वज्वळ सरायला भेटणारे, 20 दिवस महिन्यातले भेटणारे. आणि दुसरा उमेदवार पहा तुम्ही, त्याचे पोरं काय बोलतात. आमच्या इकडं 2 आडनाव आहेत राऊसाहेब, एक शेण चोरे आणि दुसरे बाप मारे. शेण चोरे आणि बाप मारे. तर ते पोरं ज्या वेळेस शाळेत जातात त्यावेळेस ते म्हणतात आमच्या कोण्या पूर्वजांनी शेण चोरलं तर आमच्या नशिबी कपाळावर शेण चोरे आलं. कोणी आमच्या पूर्वजांनी बाप मारला होता तर बाप मारे आलं. तसं तुमच्या कोकणात सुद्धा कोंबडी चोर आहेत.
त्याच्या कपाळावर कायमचा शिक्का आहे. तुम्ही मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले तर तुम्ही कोंबडी चोरत आणि तुमच्या त्या पोट्ट्याच्या बी डोक्यावर कोंबडी चोराचे पोरं म्हणू नयेत. म्हणून भावांनो तुम्हाला विनंती करतो, आता हुकुमशाहीच्या विरोधात तुम्हाला ह्या मशालीवर मतदान करायचंय. आदरणीय विनायक राऊत साहेबाला निवडून द्यायचंय. आदरणीय उद्धवजीचे हात बळकट करायचे, उद्धवजीच्या शब्दाला प्रतिष्ठा द्यायची. म्हणून मशालीला मतदान करा. एवढंच बोलतो, 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.